अर्जुन नोकरीच्या शोधात दिल्ली शहरात आला होता. रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडताच तो आपल्या काकूच्या घरी जायला ऑटो पकडला. काकूंच्या घरी पोचल्यावर पुढील दिवसांपासून अर्जुनने नोकरीसाठी इतरत्र इंटरव्ह्यू देण्यास सुरुवात केली. 1 महिना उलटला होता, पण अजूनही त्याला कुठलीही नोकरी मिळाली नव्हती. एक सकाळी अर्जुन मेट्रोमध्ये बसून एका महत्त्वाच्या इंटरव्ह्यूसाठी जात होता. अचानक मेट्रो एका स्टेशनवर थांबली. त्यावेळेस सिया नावाची एक सुंदर आत्मविश्वाची मुलगी त्याच्या जवळ येऊन बसली. तिच्या नजरेत एक खास चमक होती, जिच्यात थोडासा खेळ आणि गुपित दोन्ही होते. तिने अर्जुनच्या हातातल्या रिझ्यूमकडे हलकं पाहत हसत विचारलं, "हॅलो, माझं नाव सिया आहे आणि तिला माहितीये तुझ्या हातातले हे कागद काहीतरी सांगतंय." अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला, पण तिच्या हसण्यात अजब आकर्षण असल्याने लगेचच त्याचा डोळा तिच्याहून काढू शकत नव्हता. "तू नोकरीच्या शोधात आहेस का?" ती बोलली, आवाजात थोडासा गोडवा आणि खिलखिलाट. "हो, आहे," अर्जुनने थोडक्यात उत्तर दिलं. "पण तुम्हाला कसं कळलं?" "अरे, हा रिझ्यूम तुला सांगेन की," ती जवळ येऊन त्याच्या कानात हळूच म्हणाली. "आणि कदाचित मला माहितीये की तुझ्यासाठी नोकरीपेक्षा काहीतरी जास्त गरजेचं आहे." त्या शब्दांवर अर्जुनच्या हृदयात हलकं थरथरणं झालं. त्या क्षणी त्यांना वाटलं की ही फक्त नोकरीसाठीची भेट नाही, तर काहीतरी वेगळं, गोड आणि अगदी जवळचं काहीतरी सुरू होणार आहे. सिया म्हणाली, "माझ्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. तू माझ्याबरोबर ये, मी तुझं तिथे स्वागत करेन." दोघं गप्पा मारत कंपनीपर्यंत पोहोचले. अर्जुनला इंटरव्ह्यूला बसवताना सियाने त्याच्या हाताला हलक्या हाताने स्पर्श केला. जणू काही त्याला अजून आत्मविश्वास द्यायचा होता. दुपारच्या जेवणात सियाने विचारलं, "तू काही खातोस का? बाहेर काहीतरी छान ठिकाण शोधू?" अर्जुन थोडा लाजून म्हणाला, "मी जेवण आणलेलं नाहीये, पण तुझ्याबरोबर जेवण खरंच छान वाटेल." त्यांच्या नजरा वेगळ्या अर्थाने भेटल्या. त्यावेळी दोघांमध्ये नातं काहीतरी जास्तच गोडसर आणि जवळचं वाटायला लागलं. दिवाळीच्या आधीच्या पार्टीनंतर मेट्रो बंद असल्याने सिया म्हणाली, "रात उशिरा झालीये, माझ्या खोलीत ये. तिथे तुला एकदम आरामदायक वाटेल." अर्जुन थोडा घाबरला, पण तिच्या आमंत्रणाला नकार देऊ शकला नाही. खोलीत पोहोचल्यावर सियाने हळूच त्याचा हात धरला आणि म्हणाली, "आज या जागे तू फक्त नोकरीसाठी नाही, तर माझ्यासाठी खास आहेस." त्या रात्री दोघांच्या मनातल्या भावना अगदी खोलवर पसरल्या. जणू काही प्रेमाच्या सागरात दोघीही डुंबून गेले. परंतु त्या गोड स्वप्नात एक सावलीही होती, रोहन, जो सियाचा जुनाट परिचित, ज्याला तिने मनापासून नकार दिला होता. ऑफिसच्या बाहेर त्याने सियाचा हात पकडून अर्जुनकडे थोड्या धमकीच्या आवाजात म्हणाला, "तुम्ही माझ्या आणि सियाच्या मधोमध येऊ नका." सिया आणि अर्जुनची नाती त्याच संकटातून अजून मजबूत झाली. अर्जुनने सियाला मिठीत घेतलं आणि तिला हळूच सांभाळलं. "तू माझी आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्यासोबत आहे." अर्जुन आणि सिया नुसते नोकरीचे पार्टनर नव्हते, तर जीवनाचे साथीदार बनले.